माझं नाव राजा. वय वर्ष 22. गरिबीमुळे आणि परिस्थितीच्या चटक्यांमुळे शिक्षण 10वीतच सुटलं होतं. घरची परिस्थिती बेताचीच. त्यात आई सतत आजारी असायची. तिच्या औषध पाण्याचा आणि घराचा खर्च चालवण्यासाठी मला काम शोधणं गरजेचं होतं. अशाच एका वळणावर मला आमच्या गावातल्या सरपंचाच्या मोठ्या वाड्यात काम मिळालं. आज तिथे कामाला लागून मला सुमारे 6 महिने पूर्ण झाले होते. सरपंच साहेब म्हणजेच तालुक्याचं आणि जिल्ह्याचं एक मोठं प्रस्थ. गावात त्यांची प्रचंड दहशत आणि आदर होता. राजकारणामुळे आणि वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने त्यांना सतत बाहेर फिरावं लागायचं. कधीकधी तर ते आठवडाभर शहरातच मुक्कामी असायचे. त्यांना घरचा रस्ताही विसरल्यासारखं व्हायचं. एवढा मोठा वाडा, एवढी श्रीमंती, पण त्या अथांग शांततेत वाड्यात फक्त एकट्या सरपंचबाई म्हणजेच संगीताबाई राहायच्या. संगीताताईंचं वय साधारण 32-33 वर्षाच्या आसपास असेल. मध्यम उंची, गोरेपान रंग, बोलके मोठे डोळे आणि पाठीवर उडणारी लांबसडक वेणी असं त्यांचं साधं पण रूपवान व्यक्तिमत्व होतं. ते जेव्हा कधी हलकसं हसायच्या तेव्हा त्यांच्या गालावर सुंदर खळी पडायची. त्यांना पाहिलं की समोरच्या माणसाचं मन एकदम हलकं होऊन जायचं. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं, पण त्या तेजाच्या मागे एक प्रकारची अनामिक शांतता आणि उदासी दडलेली आहे हे सुरुवातीला मला जाणवलं नव्हतं. माझा रोजचा नित्यनियम ठरलेला असायचा. मी रोज सकाळी 8:30च्या सुमारास वाड्याच्या भव्य लाकडी गेटमधून आत यायचो. वाड्यात पाऊल ठेवताच कामाची लगबग सुरू व्हायची. सगळ्यात आधी मी बागेतल्या लहान मोठ्या झाडांना पाणी घालायचो. सुकलेली पानं गोळा करायचो. त्यानंतर गोठ्यात जाऊन गाई म्हशींना चारा देणं, दूध काढायला मदत करणं आणि वाड्याचं विस्तीर्ण अंगण झाडून स्वच्छ करणं असे काम मी दुपारपर्यंत उरकून घ्यायचो. सुरुवातीच्या 4-5 महिन्यात संगीताताई आणि माझ्यामध्ये फक्त कामापुरतं आणि अंतरावरूनच बोलणं व्हायचं. त्या ओसरीवर उभ्या राहून हुकूम सोडायच्या, "राजा, आज बागेतल्या त्या कोपऱ्याच्या साफसफाई करून घे" किंवा "राजा, आज स्वयंपाकघराच्या मागची बाजू जरा नीट करून घे." मी नेहमी मान खाली घालून आदराने होकार देत कामाला लागायचो. मालकीण आणि नोकर यांच्यातील जी एक अदृश्य भिंत असते ती आम्ही दोघांनीही जपून होतो. पण निसर्गाचा नियम आहे, ऋतू बदलला की वातावरणातले रंगही बदलतात. पावसाळा अगदी तोंडावर आला होता. आकाशात काळेकुट्ट ढग जमा होऊ लागले होते आणि गार वारा सुटला होता. एक दिवस सकाळी मी बागेतल्या गुलाबांच्या रोपांची छाटणी करत होतो, जेणेकरून पावसाळ्यात त्यांना नवीन पालवी फुटेल. कामाच्या गडबडीत माझं लक्ष नव्हतं. तेवढ्यात मागून एक पैंजणाचा नाजूक आवाज आला. मी वळून पाहिलं तर संगीताताई हातात चहाचा कप घेऊन उभ्या होत्या. त्यांनी हलक्या पिवळी सुती साडी परिधान केली होती, जिचा पल्लू वाऱ्याने हळूवार उडत होता. त्या अत्यंत आपुलकीने म्हणाल्या, "राजा, सकाळपासून खूप धावपळ करतोस रे. थोडा वेळ थांब. आधी इथे सावलीत बस आणि हा गरम चहा घे." त्यांच्या तोंडून हे शब्द ऐकून मी जरा संकोचलो. मी घाईघाईने माझ्या हाताचा घाम पुसला आणि लाजत लाजत त्यांच्या हातातून चहाचा कप घेतला. "धन्यवाद ताई." एवढंच माझ्या मुखातून निघालं. त्या बागेतल्या सिमेंटच्या बाकावर एका बाजूला बसल्या आणि त्यांनी सहज विचारलं, "कसं काय चाललंय राजा? घरी सगळं? आईची प्रकृती कशी आहे आता?" मी चहाचा घोट घेत म्हणालो, "आई थोडी आजारी असते ताई. वय झालंय ना. पण बाकी सगळं देवाच्या दयेने ठीक चाललंय. तुम्ही कशा आहात ताई? सरपंच साहेब कधी येणार आहेत परत?" माझा हा प्रश्न ऐकताच संगीताताईंच्या चेहऱ्यावरचं ते हसू एका क्षणात गायब झालं. त्यांची नजर दुसरीकडे वळवली. त्यांच्या डोळ्यात एक अथांग रिकामेपणा दाटून आलं. त्या अत्यंत संत आवाजात म्हणाल्या, "ते तर नेहमीच कामात व्यस्त असतात राजा. कधी-कधी तर मला वाटतं या एवढ्या मोठ्या वाड्यात, या बंद भिंतीच्या आड मी फक्त एकटी जिवंत आहे. बोलायला, मन मोकळं करायला इथे दुसरं कोणीच नसतं." त्यांच्या त्या वाक्यातलं दुःख आणि एकटेपणा थेट माझ्या मनाला भिडला. मला समजलं की श्रीमंतीच्या या मोठ्या महालात एक मन रोज एकांताचा सामना करत आहे. त्या दिवसांपासून आमच्यातली ती अदृश्य भिंत हळूहळू वितळू लागली. आता रोज सकाळी मी काम करत असताना त्या आवर्जून ओसरीवर किंवा बागेत यायच्या. मला शेतीबद्दल विचारायच्या, गावातल्या छोट्या मोठ्या घडामोडी सांगायच्या. मीही त्यांना माझ्या स्वप्नांबद्दल, गरिबीमुळे सुटलेल्या शिक्षणाबद्दल सांगायचो. या छोट्या छोट्या संवादांमधून आम्ही दोघांनाही एक वेगळा विरंगुळा आणि मानसिक आधार मिळू लागला होता. कधीकधी मी विचार करायचो, देव इतका विचित्र का वागतो? ज्यांच्याकडे सगळं काय आहे त्यांना मनाचं सुख का मिळत नाही? संगीताताईंसारखी एवढी साधी, समजूतदार आणि प्रेमळ स्त्री या वाड्यात इतकी एकटी का आहे? पण मी नोकर होतो. माझी एक मर्यादा होती. त्यामुळे मी कधीही त्यांची खाजगी आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र मनातल्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर आणि एक वेगळी सहानुभूती आता रोज वाढत चालली होती. पावसाचे पहिले थेंब मातीवर पडत होते आणि त्याचवेळी आमच्या या नव्या अनाम नात्यांची पाळमुळंही वाड्याच्या जमिनीत खोलवर रुजू लागली होती.
दिवस एकामागून एक वेगाने सरकत होते आणि वाड्यातलं आमचं रोजचं जगणं आता एका नव्या वळणावर आलं होतं. संगीताताई आणि माझ्यामध्ये जी एक सुरुवातीची औपचारिकता होती, ती आता हळूहळू कमी होऊन तिथे एक विश्वासाने जागा घेतली होती. मला हे आता सकाळी वाड्यात येताना एक वेगळाच उत्साह वाटायचा. कामाचा थकवा आता जाणवत नव्हता. कारण प्रत्येक कामात कुठेतरी संगीताताईची ती आपुलकीची नजर असायची. एका दुपारी आकाशात ढग खूप दाटून आले होते. हवामानात प्रचंड उकाडा होता आणि कधीही मुसळधार पाऊस सुरू होईल असं वाटत होतं. वाड्याच्या मागील बाजूला असलेल्या एका जुन्या छपराची खोल सरकत होती. त्यामुळे मागच्या पावसात तिथे पाणी गळालं होतं. याही पावसाळ्यात आता तसा त्रास होऊ नये म्हणून मी घाईघाईने शिडी लावून छपरावरती चढलो आणि गळती दुरुस्त करण्याच्या कामात गुंतलो. पाऊस येण्यापूर्वी काम उरकायचं होतं आणि गडबडीत माझं स्वतःकडे लक्ष नव्हतं. माझे कपडे घामाने पूर्णपणे भिजले होते. तेवढ्यात संगीताताई वाड्याच्या मागच्या अंगणात आल्या. त्यांनी मला छपरावर एवढ्या उंचावर काम करताना पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर एकदम चिंतेचे भाव उमटले. त्या खालूनच अत्यंत काळजीयुक्त आणि किंचित दरवड्या करणाऱ्या आवाजात मला हाक मारू लागल्या. "राजा, खाली उतर आधी. एवढ्या उंचावर कशाला चढलास? पाऊस पाण्याचा दिवस आहेत. हातपाय घसरला तर काय होईल? आधी खाली ये बघू." त्यांचा तो अधिकारवाणीचा आणि काळजीसूर सूर ऐकून मी काम थांबवलं आणि हळूहळू शिडीवरून खाली उतरलो. छपरावरच्या उष्णतेमुळे माझं पूर्ण शरीर घामाने डबडबलं होतं. मी खाली येताच संगीता आत गेल्या आणि त्यांनी लगेचच हातामध्ये पाण्याचा थंडगार ग्लास घेऊन बाहेर आल्या. त्यांनी तो ग्लास माझ्यापुढे केला. मी जेव्हा तो पाण्याचा ग्लास घेण्यासाठी माझा हात पुढे केला, तेव्हा नकळत आमच्या बोटांच्या एकमेकांना हलकासा स्पर्श झाला. तो स्पर्श फक्त एका सेकंदाचा होता, पण त्या एका क्षणात मला त्यांच्या डोळ्यामध्ये केवळ एक मालकिणीची काळजी नाही, तर एक अथांग जिव्हाळा आणि आपुलकी दिसली. माझ्या मनात एक वेगळी लहरी चमकून लागली, पण मी लगेचच स्वतःला सावरलं. नजर खाली केली आणि मनातल्या मनात स्वतःला बजावलं. राजा भानावर आहे, त्या गावच्या सरपंच बाई आहेत. एवढ्या मोठ्या घराण्याची मालकीण. आणि तू कोण? त्यांच्या घरातला एक साधा कामगार. तुझ्या मनात असे विचार येता कामा नयेत. स्वतःची मर्यादा कधीच ओलांडू नकोस. मी पाणी प्यायलो आणि ग्लास परत करून पुन्हा कामाला लागलो. पण तो क्षण, त्यांचे ते काळजीने ओले झालेले डोळे आणि ते मायाने बोलणं माझ्या मनात कुठेतरी घर करून राहिलं. रोज रात्री जेव्हा मी काम संपवून माझ्या झोपडीत जायचो, तेव्हा झोपताना डोळ्यांसमोर वाड्याची ती श्रीमंती नाही, तर संगीताताईंचा तो आश्वासक आणि हसरा चेहरा यायचा. आता हळूहळू संगीताताईंमध्ये बदल घडत होते. त्या मला फक्त काम सांगण्यापुरतं मर्यादित ठेवत नव्हत्या. दुपारी किंवा संध्याकाळी काम संपत आलं की त्या आवर्जून मला आवाज द्यायच्या. संध्याकाळच्या चहाच्या वेळी आम्ही दोघे वाड्याच्या प्रशस्त अंगणातल्या सिमेंटच्या बाकावर बसायचो. त्या स्वतः चहा बनवून आणायच्या. चहा पीत पीत आमच्यात खूप गप्पा रंगायच्या. कधीकधी त्या खूप भावूक व्हायच्या. आपल्या लग्नाबद्दल, सासरच्या वातावरणाबद्दल सांगताना त्यांच्या गळ्यात दाटून यायचं. एक दिवस संध्याकाळी सूर्य मावळतीला चालला होता. हवेत गारवा होता. संगीताताई चहाचा कप हातात धरून कुठेतरी पाहत म्हणाल्या, "राजा, तू किती समजूतदार आहेस रे. एवढ्या लहान वयात घराची सगळी जबाबदारी घेतोस, आईची काळजी घेतोस. खरं सांगू, या वाड्यात मला सगळेजण फक्त सरपंच बाई म्हणूनच पाहतात. प्रत्येकाला माझ्याकडून काहीतरी काम असतं, मान सन्मान हवा असतो. पण या सरपंच बाईच्या मनाच्या आत काय चाललंय, तिला काय हवंय हे समजून घेणारे या वाड्यात कुणीच नाही. फक्त तूच एक असा आहेस जो माझं बोलणं शांतपणे ऐकून घेतोस. तू खरोखर वेगळा आहेस." त्यांच्या या शब्दांनी माझ्या पाठीवर जणू कौतुकाची थाप मारली होती. माझ्या मनात एक सुखावह आणि हळूहळूशी ऊब निर्माण झाली. मी त्यांच्याकडे पाहिलं. मावळत्या सूर्याचा कोवळा पिवळा प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पडला होता आणि त्यांचे डोळे चमकत होते. त्या क्षणी मला प्रथमच प्रकर्षाने जाणवलं की माझ्या मनात त्यांच्याबद्दलची जी भावना आहे, ती केवळ एका नोकराच्या आदरापुरती मर्यादित राहिलेली नाही. त्याहून पलीकडे जाऊन दोन एकट्या मनांना, दोन वेगवेगळ्या विश्वासांना राहणाऱ्या जीवांना जोडणारा एक अतिशय मजबूत आणि पवित्र भावनिक पूल आमच्या नकळत तयार झाला होता. पावसाळा आता त्यांच्या पूर्ण भरात आला होता. गेल्या 2-3 दिवसांपासून गावात सतत मुसळधार पाऊस कोसळत होता. रस्त्यांवर, शेतांमध्ये सगळीकडे पाणी साचलं होतं. अशा वातावरणात वाड्याची ती शांतता अजून गडद आणि गंभीर वाटू लागली होती. सरपंच साहेब एका महत्त्वाच्या शासकीय कामानिमित्त गेल्या 15 दिवसांपासून शहरात अडकले होते. पूर परिस्थितीमुळे त्यांना परत येणं शक्य नव्हतं आणि वाड्यात संगीताताई पुन्हा एकदा पूर्णपणे एकट्या पडल्या होत्या. त्या दिवशी रात्री अचानक हवामान खूपच बिघडलं. विजांचा कडकडाट इतका भयानक होता की वाड्याच्या जुन्या लाकडी खिडक्यातही थरथरत होत्या. सोसाट्याच्या वादळ वाऱ्या सुटला होता आणि पावसाचा आवाज एखाद्या तांडवासारखा वाटत होता. मी माझं रात्रीचं काम आटोपून घरी निघण्याच्या तयारीत होतो. पाऊस ओसरण्याच्या चिन्ह नव्हती. मी ओसरीवर येऊन छत्री उघडणार, तेवढ्यात मागचा दरवाजा उघडला. संगीताताई दारात येऊन उभ्या राहिल्या.
त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. त्यांचा गौरवर्ण चेहरा पांढरा फटक पडला होता. ते अत्यंत कातर आणि कापत्या आवाजात म्हणाल्या, "राजा, आज रात्री घरी जाऊ नकोस रे. बाहेर बघावं, तिकडे पाणीच पाणी आहे. रस्ते वाहून गेलेत आणि मला या वादळात एवढ्या मोठ्या वाड्यात एकटीला खूप भीती वाटते. तू आज इथेच थांबला तर मला मला खूप मोठा आधार वाटेल." त्यांच्या डोळ्यातली ती व्याकुळता आणि भीती पाहून मी नकार देऊ शकलो. मी माझी छत्री बाजूला ठेवली. रात्रीचं जेवण झाल्यावर आम्ही दोघे वाड्याच्या बंदिस्त ओसरीवर येऊन बसलो. बाहेर निसर्गाचा रौद्ररूप सुरू होता, पण वाड्याच्या आत एक वेगळी शांतता पसरली होती. आम्ही दोघे शेजारी शेजारी बसलो होतो. हवेत मातीचा सुगंध आणि संगीताताईचा तो सुवासिक दरवळ एकत्र मिसळला होता. त्या दूर कोसळणाऱ्या पावसाकडे पाहत अत्यंत भावूक होऊन बोलल्या, "राजा, ही श्रीमंती, हा मोठा वाडा, हे सगळं लोकांच्या दाखवण्यासाठी आहे रे. लग्नानंतर मला कधी सुखाचे 2 शब्द किंवा सहवास मिळालाच नाही. साहेब नेहमी त्यांच्या राजकारणात आणि कामात व्यस्त असतात. या भिंती मला कधीकधी खायला उठतात. मनात खूप काही साठलेलं असतं, पण ते ऐकणारं कोणीच नसतं." हे सांगताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू गळगळू लागले. त्यांना असं रडताना पाहून माझंही मन हेलावलं. माझ्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर आणि इतकं प्रेम होतं की मी स्वतःला रोखू शकलो नाही. मी हळूच त्यांचा थरथरणारा हात माझ्या हातात घेतला आणि अत्यंत आश्वासक स्वरात म्हणाले, "संगीताताई, तुम्ही कधी स्वतःला कधी एकटं समजू नका. जगात कुणीही नसले तरी तुमचा हा राजा नेहमी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल." माझ्या त्या शब्दांनी आणि स्पर्शाने त्यांच्या मनातील भीती जणू एका क्षणात नाहीशी झाली. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात आता भीती नव्हती, तर वर्षानुवर्ष साठलेला एकटेपणा आणि एका खऱ्या आधाराची भूक होती. त्या शांत, मंद प्रकाशात आमच्यातली मालकीण आणि नोकराचा सगळा संकोच, सगळ्या मर्यादा कायमच्या विरघळून गेल्या. त्यांनी हळूच माझं मन धरलं आणि आम्ही दोघांनी एकमेकांना घट्ट आणि सुरक्षित मिठी सामावून घेतलं. ती मिठी केवळ शारीरिक नव्हती, तर 2 एकट्या आणि दुखावलेल्या मनांचं ते मिलन होतं. त्या मिठीत वर्षानुवर्ष साठलेलं दुःख, वेदना आणि एकाकीपणा होऊन गेलं. आम्ही एकमेकांना मानसिक आणि भावनिकरित्या पूर्णपणे आपलंसं केलं. इतक्या वर्षांनंतर संगीताताईंच्या मनावरचा तो सुकलेला एकटेपणा दूर झाला होता. त्या माझ्या छातीवर डोकं ठेवून सुखाश्रूंनी रडत होत्या, कारण आज त्यांना आयुष्यात पहिल्यांदाच हक्काने प्रेम आणि खऱ्या आधाराची ऊब मिळाली होती. त्या रात्रीच्या भयानक वादळानंतर जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवला, तेव्हा वाड्यातलं सगळं जग बदलल्यासारखं वाटत होतं. पाऊस आता पूर्णपणे थांबला होता आणि झाडांच्या पानांवरून पाण्याचे थेंब जमिनीवर टपटप होते. मी गेस्ट रूममधून उठून जेव्हा स्वयंपाकघराच्या दिशेने गेलो, तेव्हा संगीताताई तिथे चहा करत होत्या. सकाळी कोवळ्या उन्हात त्यांचा चेहरा एका वेगळ्या समाधानाने फुलला होता, पण आमची नजरानजर होताच त्यांनी लाजून आपली नजर खाली केली. त्यांच्या त्या लाजण्यात काल रात्रीच्या प्रत्येक भावनेची साक्ष होती. मी हळूच त्यांच्या जवळ गेलो आणि म्हणालो, "संगीताताई, चहा झाला का?" त्यांनी हलकंसं हसून चहाचा कप माझ्या हातात दिला. आमची बोट पुन्हा एकदा एकमेकांना स्पर्शली, पण आता त्या स्पर्शात कोणताही संकोच किंवा भीती नव्हती, तर एक हक्काचा ओलावा होता. त्यांनी चहाची गाळणी खाली ठेवत अत्यंत हळू आवाजात विचारलं, "राजा, काल रात्री जे काही घडलं, आपण काही चुकीचं तर नाही ना केलं? मला कधीकधी भीती वाटते." मी त्यांचा हात अत्यंत विश्वासाने माझ्या हातात घेतला आणि त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणालो, "नाही संगीताताई, जे मनापासून आणि पवित्र भावनेने घडतं ते कधीच चुकीचं नसतं. या मोठ्या वाड्यात तुम्ही किती एकट्या होत्या हे मी जवळून पाहिले. तुमच्या त्या एकटेपणाला आणि माझ्या आदराला जेव्हा प्रेमाचा रंग मिळाला, तेव्हा हे नातं तयार झालं. मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो आणि आयुष्यभर तुमच्या पाठीशी उभा राहीन." माझ्या या शब्दांनी त्यांच्या डोळ्यात पुन्हा एकदा सुखाचे अश्रू आले. त्यांनी पहिल्यांदा मला माझा राजा म्हणून हाक मारली आणि त्या शब्दात मला माझं पूर्ण जग मिळाल्यासारखं वाटलं. त्या दिवसानंतर आमचं आयुष्य एका नव्या आणि सुंदर मार्गावरून चालू लागलं. दिवसा मी नेहमीप्रमाणे वाड्यातली माझी कामं करायचो. बागेची काळजी घेणं, जनावरांना पाहणं, अंगण स्वच्छ करणं, पण आता या कामांमध्ये एक वेगळाच आनंद होता. संगीताताई आता लांबूनच माझ्याकडे पाहायच्या, घरातल्या घरात हसायच्या. कधीकधी मी काम करून थकलो की त्या आवर्जून माझ्यासाठी दूध किंवा फळं आणून द्यायच्या. आमचा हा लपंडाव, हा मूक संवाद वाड्याच्या त्या अथांग शांततेत एका सुंदर संगीतात बदलत होता. काही दिवसांनी सरपंच साहेब जेव्हा शहरातून परत आले, तेव्हा आम्ही दोघांनाही कमालीची गुप्तता पाळली. त्यांच्यासमोर आम्ही दोघे अगदी नेहमीसारखेच वागायचो. त्या गावच्या प्रतिष्ठित सरपंचबाई आणि मी त्यांचा एक प्रामाणिक नोकर. पण जेव्हा कधी साहेब पुन्हा तालुक्याला कामानिमित्त बाहेर जायचे, तेव्हा वाड्याचं बंद भिंतीच्या आड आमचं हक्काचं जग पुन्हा जिवंत व्हायचं. आम्ही ओसरीवर बसून भविष्याची सुंदर स्वप्न पाहायचो. कसं तरी करून एकत्र राहायचं, एक छोटंसं स्वतःचं घर घ्यायचं, शेती करायची,
हे सगळं समाजाच्या, जातीच्या आणि प्रतिष्ठेच्या दृष्टीने अत्यंत अवघड होतं. पण आमच्या प्रेमाच्या आणि विश्वासाच्या ताकदीपुढे आम्हाला काहीच अशक्य वाटत नव्हतं. आजही जेव्हा मी त्या वाड्यात काम करतो, तेव्हा त्या ओसरीवर उभ्या राहून माझ्याकडे पाहत असतात. हे नातं जगाच्या नजरेत कदाचित कधी येईल, कदाचित कधी येणारही नाही. समाजाला मान्यता देईल की नाही ठाऊक नाही, पण आम्हाला आता या जगाची पर्वा नव्हती. या मोठ्या वाड्याच्या एका शांत कोपऱ्यात निसर्गाच्या साक्षीने सुरू झालेली आगळावेगळी प्रेमकथा आमच्या दोघांच्या हृदयात कायमची शाश्वत झाली होती. हे नातं शरीराच्या पलीकडचं, दोन एकट्या मनांना जीवनाचा खरा अर्थ देणारं ठरलं होतं.